आंबेबहारमधील बऱ्याचशा प्लॉटमध्ये सततच्या वातावरणाच्या बदलामुळे तेलकट डाग आलेले पाहायला मिळत आहेत. तर यासाठी आपण एक प्रॉपरली आपलं मॅनेजमेंट कसं असायला पाहिजे, अर्थात स्प्रे आपण कोणतं घेतला पाहिजे, पाणी नियोजन आपलं कसं असायला पाहिजे आणि त्याच अनुषंगाने जे खत आपण देणार आहे ते कसं असायला पाहिजे, हेच आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. नमस्कार शेतकरी बांधवांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या डाळिंब व्यवस्थापन या यूट्यूब चॅनलमध्ये. तर चला सुरुवात करूया. सततचं जे काही वातावरणातील बदल होत आहे, थोडंसं ढगाळ वातावरणाने किंवा पाऊस पडणे याच अनुषंगाने आपल्या प्लॉटमध्ये तेलकट पाहायला मिळत आहे. तर सर्वप्रथम आपण काय कारण आहेत किंवा आपण काय चुका करतोय तेलकट आल्यानंतर किंवा येण्यापूर्वी ते आपण पाहूया. पहिली चूक अशी होते, की आपण जे काही पाण्याचं नियोजन जे आपण देतोय ते थोडंसं आपण कमी असणं गरजेचं आहे. जे काही आपल्याला वातावरणाच्या बदलाच्या ज्या काही डेट्स आपल्याला मिळत आहेत, त्या डेट्सनुसार आपण आपलं पाण्याचं जे नियोजन आहे ते आपण थोडंफार कमी ठेवणं गरजेचं आहे. त्यातील दुसरा मुद्दा असा आहे, की न्यूट्रिशन मॅनेजमेंट म्हणजेच अन्नद्रव्य जे काही आपण झाडांना देतोय, ते वातावरणाच्या बदलामुळे आपण काय टाळलं पाहिजे आणि काय दिलं पाहिजे, हे देखील आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. आणि तिसरा मुद्दा असा, की ज्यावेळेस मी व्हिजिटला जातोय, त्यावेळेस काही प्लॉटमध्ये मला पाहायला मिळालेलं आहे. जे काही आपण बागेला प्रोटेक्शन करतोय शालिमारचं, ते प्रोटेक्शन करत देखील असताना आपण पूर्णतः बाग झाकून न घेता, मग अर्थात चारी बाजून जे काही आउटलाईन असतात किंवा आउटसाईड जे असतात, त्याला देखील आपण थोडंसं उघडं ठेवणं गरजेचं आहे. म्हणजे ते पूर्णतः जमिनीवरती न घेता थोडंसं हवा आतमध्ये खेळती राहणं गरजेचं आहे. तसं जर नसेल तर प्लॉटमध्ये पूर्णतः झाकल्यानंतर जी काही ह्युमिडिटी तयार होते, त्याच्यामुळे देखील तेलकट वाढण्यास मदत होणार आहे. हे जे काही चुका आहेत, ज्या मला आता ओव्हरव्ह्यू घेत असताना किंवा जे काही मला पाहायला मिळालं, ते मी सांगितलेलं आहे. आता या अनुषंगाने आपण फवारणी मॅनेजमेंट आपले कसं असायला पाहिजे, तेच आजच्या आपण या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे. फवारणी मॅनेजमेंटमध्ये आपण मायक्रोशिल्ड जे आहे ते 2 ml आपण फवारणी घेऊ शकतो किंवा त्याला एक ऑप्शन म्हणून आपण कोवासन जे मिळतंय ते 1.5 ml न घेऊ शकता आणि त्याच्यामध्येच कोबाल्ट सल्फेट जे युबिकेम कंपनीचं 25 ग्रॅम जे मिळतंय ते देखील तुम्ही 200 लिटरसाठी तेवढं 25 ग्रॅम वापरू शकताय. याच्यानंतर एक 2 ते 3 दिवसानंतर ब्ल्यू कॉपर आणि स्ट्रेप्टोसायक्लिनची एक फवारणी घेऊ शकता. त्याला ऑप्शन कर्जेट किंवा कोसाइड 2000 हे देखील घेऊ शकता किंवा कोनिका याच्यापैकी एक तुम्ही अँटिबायोटिक्स म्हणून तुम्ही याच्यामध्ये वापर करू शकताय. त्याच्या ठीक एक 5 ते 6 दिवसानंतर आपण बॅक्टेरियामार्फत किंवा बॅक्टेरियाची फवारणी करणं गरजेचं आहे. त्याच्यामध्ये सुडोबॅसिलस तुम्ही घेऊ शकताय किंवा बॅक्टेरिया देखील घेऊ शकताय आणि जे एस-के बायोबेस कंपनीचं स्पोर प्लस आणि एस-के PPF08 जे मार्केटमध्ये मिळते ते देखील तुम्ही घेऊ शकताय. आता हे झालं एकंदरीत आपण स्प्रे आपण कसं करायला पाहिजे. दुसरा मुद्दा त्याच्यातला असा आहे, की ड्रिपमधलं आपण काय एक मॅनेजमेंट आपलं पाण्याचं असायला पाहिजे किंवा आपण एक खतं कशा पद्धतीनं किंवा कोणतं दिलं पाहिजे. सर्वप्रथम जे काय आहेत आपण ज्यावेळेस वातावरणातील बदल पाहायला मिळतोय आपल्याला, त्या अनुषंगाने आपण बागेचं जे काही पाणी देणार आहे, ते आपण पाणी थोडंसं कमी ठेवणं गरजेचं आहे आणि जे काही पाणी आपण देणार आहे, ते चांगल्या पद्धतीने वापसा बघूनच आपण द्यायचं आहे. खतांच्या बाबतीत विचार करायचा झाला किंवा एक न्यूट्रिशन मॅनेजमेंटचा विचार करायचा झाला तर प्रति 1 एकरसाठी 0,0050 जे आहे ते तुम्ही 3 किलो देऊ शकताय आणि 4-5 दिवसानंतर सुडोबॅसिलस आणि ट्रायकोडर्माचे जे काही बॅक्टेरिया आहेत आणि त्याच्यामध्येच गुळ जे आपण मल्टिप्लायसाठी आपण वापरू शकतो, ते देखील तुम्ही 1 एकरसाठी 1 लिटर या पद्धतीने तुम्ही देऊ शकताय. बेसिकली आता हे झालंय खत व्यवस्थापन किंवा हे 2च खत आहे. याच्या व्यतिरिक्त देखील दुकानदारांनी काही रिकमेंडेशन केलं असेल तर ते थोडंसं टाळा. त्याच्यानंतर पाणी मॅनेजमेंट आपण महत्त्वाचा एक मुद्दा आहे. ज्यावेळेस आपण बागेला वातावरणात बदल होतो त्यावेळेस जे सेटल किंवा एक स्थिर वातावरणात जे काही आपण पाणी देतो त्याच्यापेक्षा वातावरणाच्या बदलामध्ये पाणी कमी देणं जास्त गरजेचं आहे. त्यातल्या त्यात जमिनीचा उपसा बघून पाणी देणं जास्त महत्त्वाचं आहे. तर ह्या 1-2 गोष्टी व्यवस्थित फॉलोअप घेणं किंवा व्यवस्थित लक्ष देणं गरजेचं आहे. याच्यामध्ये काय पाहतोय की बऱ्याचशा ठिकाणी पाहायला मिळते की दुसऱ्या वर्षाच्या झाडावरती आपण जे काही एक्सपेक्टेड करतो की 70-80 फळं असायला पाहिजे. काही प्लॉटमध्ये शेतकऱ्यांच्या अपेक्षेनुसार 100, 120, 130 अर्थात 150 पर्यंत आपण ते फळं पकडतोय आणि ते झाड रोगाला बळी पडण्यास ते झाड बळी पडते. तर असं न करता झाडामध्ये आपण डाळिंबाचे एक सिलेक्टिव्ह आणि सेटल म्हणजे एक सिलेक्टिव्ह आणि सत्तळ अशा पद्धतीने आपण फळ ठेवणं गरजेचं आहे, जेणेकरून साईज चांगल्या पद्धतीने मिळू शकेल. डाळिंबामध्ये तुम्हाला क्वालिटीला महत्त्वाचे आहे, ना की त्याच्यामध्ये तुम्ही क्वांटिटी.
एक चांगल्या पद्धतीने एक मोठं जे फळ असतं ते तुम्हाला 4 फळांच्या अधिक किंवा जास्त पैसे ते तुम्हाला देण्यास मदत करते. या अनुषंगाने आपण त्या पद्धतीने करू शकतोय. चॅनलवर कोणी नवीन असेल तर आजच आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि इतर डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांना हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा.